नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे स्वच्छ असे धुतलेले बासमती तांदूळ व हे तांदूळ आपण 20 मिनिटे भिजत घातले होते। दही, कांदा पेस्ट, टोमॅटो पेस्ट, आले लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट, खडे मसाले, गरम मसाला, हळद, मीठ, धणा पावडर, मिक्स व्हेज बिर्याणी मसाला व यासाठी आपण पनीर व आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घेत आहोत। या रेसिपीची प्रथम स्टेप म्हणजेच आपल्याला सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बरिस्ता म्हणजेच उभे चिरलेले कांदे फ्राय करून घ्यायचे आहे व पनीर सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे। सर्व भाज्या एकत्र करून त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचे आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आले लसूण पेस्ट व व्हेज बिर्याणी मिक्स मसाला व 3 चमचे आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ व कोथिंबीर आणि पुदिना। सर्व भाज्या व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत व 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवायचे आहेत। आता आपल्याला बिर्याणीसाठी राईस बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी गरम झालेल्या पाण्यामध्ये खडे मसाले, जिरा, लिंबू व साजूक तूप घालायचे आहे व थोडेसे तेल। त्यानंतर भिजत ठेवलेला राईस त्यामध्ये घालायचा आहे। हा राईस आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला राईस एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपण बनवणार आहोत बिर्याणीची ग्रेव्ही। एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। ते गरम झाले की त्यात आले लसूण पेस्ट, कांदा पेस्ट, टोमॅटो पेस्ट छानपैकी 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत व मिक्स करून घ्यायचे आहेत। यावर झाकण ठेवून मॅरिनेट केलेल्या भाज्यांना 15 ते 20 मिनिटे शिजवून द्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर यावर आपल्याला बरिस्ता व पुदिना आणि साजूक तूप घालायचे आहे व राईसची लेयर लावून घ्यायची आहे। व त्यावर पुन्हा बरिस्ता व कोथिंबीर घालायची आहे। व शेवटी एका वाटीमध्ये कोळसा घेऊन त्यावर तूप घालून झाकण ठेवायचे आहे व 25 ते 20 मिनिटांसाठी मंद आचेवर वाफ येईपर्यंत बिर्याणी शिजवून द्यायची आहे। यानंतर आपली व्हेज बिर्याणी रेडी। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। धन्यवाद।